आज स्वर्गीय यरुशलेम माता या उपदेश शीर्षकासोबत या आपण एक सोबत परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी काही वेळ घेऊया. सर्व लोकांनो, जर कोणी हा दावा केला की या जगामध्ये कोणती माता नाही, तर लोक त्याला खूपच विचित्र व्यक्ती समजतील. मात्र जर एखादा म्हणतो आध्यात्मिक जगामध्ये माता परमेश्वर आहे, तर त्याला एक विचित्र व्यक्ती समजले जाते आणि एका विचित्र तत्वावर विश्वास ठेवण्यासाठी त्याची निंदा केली जाते. ही विडंबना नाही का? जर एखादा व्यक्ती भाषण देताना म्हणतो या जगामध्ये माता अस्तित्वात नाहीत, तर श्रोते त्या वक्त्याबद्दल काय विचार करतील? ते विचार करतील की त्याच्यामध्ये काही गडबड आहे आणि हे की त्याचे भाषण ऐकण्यायोग्य नाही. जर एखादा म्हणतो एका कुटुंबात माता नसते, तर हे जग जे स्वर्गीय जगाचे प्रतिरूपाने छाया आहे या म्हणण्याला विचित्र समजते. मात्र जर आपण म्हटले स्वर्गाच्या राज्यामध्ये जे वास्तविक आहे माता परमेश्वर अस्तित्वात आहे, तर हे जग म्हणते की हे विचित्र आहे. हे खूपच आश्चर्यकारक आहे. या पृथ्वीवर मातांचे अस्तित्व असले पाहिजे आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये स्वर्गीय माताचे देखील अस्तित्व असले पाहिजे. स्वर्गीय माता आपल्या आत्म्याची तारणकर्ता आहे, जे हे न समजता की कोणत्या मार्गाने जायचे आहे इकडे तिकडे भटकत आहेत. ती आपले सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याकडे मार्गदर्शन करते. मात्र हे विचित्र आहे की अनेक चर्च या गोष्टीवर भर देतात की आध्यात्मिक जगामध्ये माता परमेश्वराचे अस्तित्व नाही. गंमत म्हणजे त्या चर्चला अस्सल चर्च म्हणून मान्यता दिली जाते आणि त्यांचे विचार आणि शिक्षणाला सत्य म्हणून स्वीकारले जाते. मग बायबल आपल्याला याबद्दल काय शिकवते? आपण हे नाही ओळखले पाहिजे का की कोणाचे शिक्षण योग्य आहे आणि कोणाचे शिक्षण अयोग्य आहे? या आपण मत्ते अध्याय 7 वर एक दृष्टी टाकू. येशूने असे म्हटले नाही का, मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. मग आपण या गोष्टीची खात्री केली पाहिजे की माता परमेश्वरचे अस्तित्व आहे ही पिताची इच्छा आहे का, किंवा माता परमेश्वरचे अस्तित्व नाही ही परमेश्वराची इच्छा आहे का? हो ना? त्यामुळे आजच्या उपदेशाचे शीर्षक आहे स्वर्गीय यरुशलेम माता. स्वर्गीय माताचे दुसरे नाव यरुशलेम आहे. बायबलनुसार परमेश्वराने मनुष्य जातीला एक खूपच महत्त्वाचे अभिवचन दिले आहे, जे त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यास सक्षम बनवते. त्यामुळे बायबल आपल्याला जे सत्यामध्ये आहोत अभिवचनाच्या संतानांच्या रूपामध्ये वर्णन करते, जे खऱ्या अर्थाने परमेश्वरावर विश्वास ठेवतात. या आपण गलातीकारास अध्याय 4 वचन 28 मध्ये जाऊन याची खात्री करूया. गलातीकारास अध्याय 4:28 मध्ये लिहिले आहे, बंधुजनो, इसाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात. येथे ज्या महत्वाच्या मुद्द्यावर आपण लक्ष देण्याची गरज आहे ते आहे अभिवचन. आपल्याला कोणते अभिवचन देण्यात आले आहे जे आपल्याला अभिवचनाची संतती म्हणू देते? या आपण हे पाहण्यासाठी की परमेश्वराने आपल्याला काय वचन दिले आहे 1 योहान अध्याय 2 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 2 वचन 25. हे जे अभिवचन त्याने स्वतः येथे त्याने परमेश्वराला दर्शवित आहे, हो ना? जे परमेश्वराने आपल्याला दिले आहे ते काय आहे? तेच सार्वकालिक जीवन आहे. बायबल आपल्याला अभिवचनाची संतती म्हणते. 1 योहान अध्याय 2 मध्ये ते अभिवचन परमेश्वराने अभिवचनाच्या संतानांना दिले आहे, सार्वकालिक जीवन आहे. आपण परमेश्वराची संतती आहोत, ज्यांनी परमेश्वराकडून सार्वकालिक जीवनाचे अभिवचन प्राप्त केले आहे. मग आपण आपले सर्व लक्ष सार्वकालिक जीवनावर केंद्रित करून त्याला प्राप्त करण्याबद्दल विचार करण्याची गरज आहे. या पृथ्वीवर आपल्या शारीरिक जीवनाद्वारे आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाबद्दल समजू शकतो आणि विचार करू शकतो की आपल्याला सार्वकालिक जीवन कसे दिले जाईल. या आपण प्रकटीकरण अध्याय 4 वचन 11 पाहू. अध्याय 4 वचन 11 मध्ये लिहिले आहे, हे प्रभू आमच्या देवा, गौरव सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस, कारण परमेश्वराने काय केले? तू सर्व काही निर्माण केले. बायबल म्हणते सर्व काही परमेश्वराने निर्माण केले. सर्व काही कोणाच्या इच्छेने निर्माण झाले? तुझ्या इच्छेने ते झाले, म्हणजे परमेश्वराच्या इच्छेने झाले व अस्तित्वात आले. हा खूप महत्वाचा भाग आहे.
굉장히 참 중요한 대목입니다. या पृथ्वीवर जे काही आहे ते परमेश्वराने निर्माण केले आहे. परमेश्वरने सर्व फुले व झाडे निर्माण केली. त्यांनी जमिनीवरील सर्व प्रकारचे प्राणी, आकाशातील पक्ष्यांना आणि समुद्रातील माशांना निर्माण केले. त्यांनी पर्वत, शेते आणि सर्व टेकड्या देखील निर्माण केल्या. या जगातील गावांमध्ये जीवन जगण्यासाठी परमेश्वराने सर्व प्रकारची परिस्थिती निर्माण केली. बायबलनुसार जेव्हा परमेश्वराने सर्व काही निर्माण केले तेव्हा त्यांचा हेतू आणि त्यांची इच्छा त्यांच्या निर्मितीमध्ये स्पष्टपणे समाविष्ट होती. सरळ शब्दात म्हटले तर परमेश्वराच्या इच्छेशिवाय काहीच निर्माण केले जाऊ शकत नव्हते, हो ना? मग तुम्हा सर्वांबद्दल काय जे आज येथे आहेत? कोणी आहे का जो परमेश्वराच्या इच्छेशिवाय निर्माण झाला होता? परमेश्वराने आम्हा सर्वांना यासाठी निर्माण केले, म्हणजे आपण शरीराच्या प्रत्येक अवयवांची भूमिका, नाकांची भूमिका, कानांची भूमिका आणि तोंडाची भूमिका पूर्ण करू शकू. रस्त्याच्या कडेला एक दगड टाकण्याचे किंवा तेथे लाकडाचा एक तुकडा ठेवण्याचे एक कारण आहे. त्याचे एका विशिष्ट वेळी एका विशिष्ट जागेवर असण्याचे एक कारण आहे. परमेश्वराच्या रचनेमध्ये काहीच व्यर्थ निर्माण झाले नाही आणि त्याला निरुपयोगी समजू नये. आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की जे काही निर्माण झाले आहे ते परमेश्वराच्या निर्माण कार्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. मग परमेश्वराच्या सर्व रचनेमधून त्यांनी कोणाला निर्माण केले जे जीवन देत आहे आणि वाढू देत आहे? जेव्हा आपण याबाबत खोलवर विचार करतो फक्त तेव्हाच आपण परमेश्वराच्या खऱ्या इच्छेला शोधू शकतो. जर तुम्ही इतर चर्च आणि धार्मिक समूहांमध्ये गेलात तर तुम्ही त्यांना सार्वकालिक जीवनाबद्दल बोलताना ऐकाल, पण ते हे शिकवित नाहीत की सार्वकालिक जीवन कसे प्राप्त करू शकतो आणि त्याला देणारे कोण आहे. ते अस्पष्टपणे म्हणतात की जर तुम्ही चर्चला जाता, प्रार्थना करता आणि परमेश्वराची स्तुती करता तर तुम्ही सहजपणे सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकता. मात्र परमेश्वर आपल्याला या वस्तुस्थितीबद्दल जागृत करतात की आपण फक्त स्वर्गीय माताच्या द्वारेच सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतो. या पृथ्वीवर एखादा जिवंत प्राणी आहे का ज्याला माताशिवाय जीवन दिले गेले आहे? असे कोणीच नाही. सर्व लोकांनो, या आपण एका मेफ्लाय माशीबद्दल विचार करूया. जसे की मेफ्लाय माशी जवळपास एका दिवसासाठी जिवंत राहते आणि मग मरून जाते, त्यामुळे तिला डे फ्लाय देखील म्हटले जाते. अर्थातच 2 किंवा 3 दिवस जिवंत राहणारी माशी असू शकते, परंतु साधारणपणे त्यांचे आयुष्य खूपच कमी असते. मग मेफ्लाय माशी फक्त एका दिवसापर्यंत का जिवंत राहते? जसे मेफ्लाय आपल्या माताकडून जी फक्त 1 दिवस जगते, आपले जीवन वारसाने मिळवते, त्यामुळे ती देखील फक्त 1 दिवसच जगू शकते. ती 1 वर्ष किंवा 1 महिन्यापर्यंत देखील जगू शकत नाही. हे आश्चर्यकारक नाही का? या सर्वांमध्ये कोणाची इच्छा सामावलेली आहे? परमेश्वरने आपल्या इच्छेनुसार सर्व काही निर्माण केले. जेव्हा आपण शारीरिक जगाला पाहतो तेव्हा आपण आपल्या मातांकडून जीवन प्राप्त करतो, जे जीवन देण्याची आणि वाटण्याची भूमिका साकारते. अलीकडेच मी एका कार्यासाठी स्वर्गीय माताजींसोबत गेलो होतो. जेथे गाड्या उभ्या होत्या तेथे एक खूप मोठे झाड होते. लोक म्हणतात की ते झाड एक अशा पेशीतले आहे ज्याला संरक्षित केले जाते. एका चिन्हावरून दिसून आले की झाड 560 वर्ष जुने आहे. हे झाड मनुष्यापेक्षा 5 किंवा 6 पटीने जास्त कसे जगू शकते? ज्या क्षणी मी त्याच्या वयाबद्दल वाचले, मी विचार केला की झाडाने आपल्या माताकडून दीर्घ आयुष्य प्राप्त केले आहे. हे कारण नाही का की ते इतक्या दीर्घकाळापर्यंत जगू शकते? या पृथ्वीवर मग ते प्राण्यांचे जग असो किंवा वनस्पतींचे जग, परमेश्वराने जीवन माताच्या माध्यमातून प्राप्त करू दिले आहे. यामध्ये परमेश्वराची काय इच्छा आहे? एकदा माझ्या मनामध्ये जिज्ञासू प्रश्न होता की एखादा पिता माताशिवाय मुलांना जन्म देऊ शकत नाही का? सर्व शक्तिमान परमेश्वरने एका पित्याला मुलांना जन्म देण्याची परवानगी का दिली नाही? असे आहे का की परमेश्वर असे करण्यामध्ये असमर्थ होते, त्यामुळे त्यांनी असे निर्माण केले की एका माताद्वारे जीवन दिले जावे? सर्व शक्तिमान परमेश्वराकडे सर्व काही करण्याची ताकद आहे. ते सजीवांना फक्त त्यांच्या आईकडूनच जीवन का प्राप्त करू देतो? परमेश्वराने याची रचना केली, परमेश्वराने हे नियोजन केले, परमेश्वराने सर्व काही केले. परमेश्वराच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी निर्माण झाल्या आणि त्यांचे अस्तित्व आहे. बायबल आपल्याला हेच शिकवते. मग अशा प्रकारे सर्व जीवन निर्माण करणाऱ्या आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा काय आहे? जीवनाचा वारसा पित्याऐवजी मातांकडून का मिळतो?
아버지 어떤 뜻이 계실까 말이죠. इब्री लोकास अध्याय 8 नुसार पृथ्वीवरील प्रणाली स्वर्गीय वस्तूंचे प्रतिरूप व छाया आहे. 그림자들입니다. आपल्याला अभिवचनाच्या संततीचे पद देण्यात आले आहे. अभिवचनाच्या संततीला परमेश्वराने जे अभिवचन दिले आहे ते सार्वकालिक जीवन आहे. 영생이라고 하시니까 या कारणास्तव आपण सार्वकालिक जीवनाबद्दल चर्चा करण्याची गरज आहे. 수가 없습니다. आपण म्हणू शकतो की मातांशिवाय हे जग जीवन नसलेले जग आहे. हे खरे नाही का? माताशिवाय जग मृत्यूचे जग आहे. असे यामुळे आहे कारण की अशा जगामध्ये जीवन अस्तित्वात असू शकत नाही. 그럼 하나님께서 मग परमेश्वराने याला असे का बनवले? परमेश्वराने मोशेला अदृश्य स्वर्गीय पवित्रस्थान दाखविले आणि त्याला पृथ्वीवर एका नमुन्याच्या रूपात पृथ्वीवरील पवित्रस्थान बांधण्याची आज्ञा दिली. 하늘에 있는 याप्रमाणे परमेश्वर या भौतिक जगामध्ये पृथ्वीवरील परिवाराची रचना करून सर्व मनुष्य जातीला स्वर्गीय परिवाराबद्दल देखील सांगू इच्छित होते. 인류가 영생 मनुष्य जातीला सार्वकालिक जीवनाचे अभिवचन प्राप्त करण्यासाठी आणि अभिवचनाची संतती बनण्यासाठी आपल्याकडे कोण असले पाहिजे? 것을 알려주고 있습니까? 어머니가 आपल्याला हे शिकवण्यासाठी की आपल्या स्वर्गीय माताच्या अस्तित्वाशिवाय सार्वकालिक जीवन कधीच अस्तित्वात असू शकत नाही. हा परमेश्वराचा अदृश्य प्रबंध होता. मग आपण या गोष्टीची पुष्टी केली पाहिजे की आध्यात्मिक जगामध्ये आत्मिक माताचे अस्तित्व आहे की नाही. 필요가 있지 않습니까? तुम्ही विश्वास ठेवता का की तुम्ही सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकता? 지십니까? या आपण मेफ्लाय माशीबाबत विचार करू. 보세요. 아까 मेफ्लाय माशी फक्त एका दिवसासाठी जिवंत राहते. 그다음 एका दुसऱ्या उदाहरणाच्या रूपात या आपण त्या कुत्र्यांबद्दल पाहू ज्यांना लोक आपल्या घरामध्ये पाळतात. 바둑이 लोक म्हणतात की कुत्र्यांचं एकूण आयुर्मान 15 वर्षाचा असतो. 100년 가까이 कुत्रे विचार करू शकतात मनुष्य जवळपास 100 वर्षांपर्यंत का जगतात जसे की आम्ही फक्त 15 वर्षांपर्यंत जगू शकतो. ते खूप व्याकुळ होत नसतील का? 100년을 살 ते 100 वर्षांपर्यंत जगू शकत नाहीत जरी त्यांची दीर्घकाळ जगण्याची इच्छा असते. त्यांनी आपल्या आईकडून फक्त तेवढ्या काळापर्यंत जगण्यासाठी जीवनाचे जनुके प्राप्त केले आहेत. 받은 것입니다. जर आपण बायबलमधील नोंद केलेल्या सार्वकालिक जीवनाच्या अभिवचनावर पूर्णपणे विश्वास करतो तर आपल्या स्वर्गीय माताचे आयुर्मान कोणत्या प्रकारचे असले पाहिजे? 어떤 존재가 되어야 된다는 얘기입니까? सार्वकालिक जीवन आपल्याला तोपर्यंत दिले जाऊ शकत नाही जोपर्यंत आपल्या स्वर्गीय माताकडे सार्वकालिक जीवन नसेल. 우리에게 주어질 수가 없습니다. मेफ्लाय फक्त एक दिवस जिवंत राहते आणि कुत्रे जवळपास 15 वर्ष जिवंत राहतात. असे यामुळे आहे कारण की त्यांना आपल्या मातांकडून जीवनाचे विशिष्ट जनुक प्राप्त केले आहे. 받았기 때문입니다. मग आपण सार्वकालिक जीवन प्राप्त करून आणि सर्व काळ जगण्यासाठी आपल्या स्वर्गीय माताला कोण असले पाहिजे? 우리 어머니가 누가 되어야 स्वर्गीय माताला परमेश्वर असले पाहिजे, हो ना? 하나님이 되셔야. 그렇죠? 그 ज्यांच्याकडे सार्वकालिक जीवनाचे जनुक आहेत 어머니가 जेव्हा त्या आपल्या स्वर्गीय माता बनतात तेव्हाच आपल्याला विश्वास वाटू शकतो की आपण वारसाने सार्वकालिक जीवन मिळवण्यास सक्षम आहोत, 가질 수 हो ना? 있습니까? 이런 우리가 जेव्हा आपण या तत्वाला समजणार तेव्हा आपण स्पष्टपणे समजू शकणार की माता परमेश्वराचे अस्तित्व का असले पाहिजे. 분명히 이해할 수 있는 것이죠. माता परमेश्वराशिवाय तुम्ही आणि मी सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकत नाही. जेव्हा परमेश्वराने पृथ्वीवर सर्व काही निर्माण केले तेव्हा परमेश्वराने त्यामध्ये आपली इच्छा समाविष्ट केली. जसे की आपल्या स्वर्गीय माता सर्व काळासाठी जगतात म्हणून त्यांना परमेश्वर असले पाहिजे. 하나님이셔야 됩니다. मग आपण लक्षपूर्वक विचार करण्याची गरज आहे की बायबल आपल्याला स्वर्गीय परिवाराचा भाग म्हणून का वर्णन करते? 하나님을 아버지 परमेश्वर पिता या पदवीचा उपयोग का करतात 우리에게는 아들 딸 आणि ते आपल्याला पुत्र व कन्या ही पदवी का देतात? 주셨는지 이런 문제들을 우리가 면밀하게 생각해 봐야 됩니다. 아무 पुत्र व 이유가 없이 कन्यांची पदवी कोणत्याही कारणाशिवाय दिली जाऊ शकत नाही. 주어지지 않습니다. 아버지라는 호칭이 पिता ही फक्त बनावट पदवी नव्हती. 어머니라는 이와 같은 칭호가 그냥 माताची पदवी देखील फक्त बनावट नव्हती. 그래서 बायबल म्हणते परमेश्वर म्हणतात 라고 했기 때문에 ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. 우리가 하늘나라 가더라도 아버지뿐만 아니라 आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी होईल तितका प्रयत्न केला पाहिजे जेथे सियोनमधील सर्व भाऊ व बहीण आज या ताऱ्यावर आणि उद्या त्या ताऱ्यावर आपल्या स्वर्गीय पिता आणि माताबरोबर सदा सर्व काळाच्या आनंदाचा उपभोग घेऊ शकतील. 이런 문제들도 확실하게 하고 넘어가야 되죠. या आपण उत्पत्ती अध्याय 1 मध्ये याची खात्री करूया. वचन 24. 24절입니다. मग देव बोलला, 하나님이 가라사대 प्रत्येक जातीचे ग्रामपशु, रांगणारे प्राणी व वनपशु असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजितो. 이런 것과 땅의 आणि 짐승을 परमेश्वराने जे म्हटले त्यानुसार काय झाले 말씀하시니 तसे झाले. 다음에 어떻게 되었습니까? 그대로 다 되더라 하고 했습니다.
25절입니다. वचन 25. 하나님이 땅의 짐승을 असे प्रत्येक जातीचे वनपशु, ग्रामपशु व जमिनीवर रांगणारे जीव देवाने केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. 하나님의 보시기에 좋았더라. 하나님이 가라사대 우리의 मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. 만들고라고 표현하고 있습니다. सर्व लोकांनो, या वचनाला वाचताना तुम्हाला काय जाणवते? बायबल ज्यांनी मनुष्य जातीला निर्माण केले त्या परमेश्वराचे वर्णन एक वचनाच्या रूपात करत नाही, पण अनेक वचनाच्या रूपात करते, कारण की त्यांनी म्हटले आपण मनुष्य करू. मग आपल्यासाठी हे संबंध सोपे नाही का की परमेश्वर ज्यांनी मनुष्य जातीसह सर्व काही निर्माण केले आहे, एक वचनी परमेश्वर नाही पण अनेक वचनी परमेश्वर आहेत. तुम्हाला वाटते का 우리라는 की परमेश्वर ज्यांनी या बायबलची नोंद केली आहे 나라는 ते आपण आणि मी 개념도 모르시는 यामध्ये फरक ओळखू शकत नाही? 성경을 기록하게 하셨을까요? परमेश्वर दोषरहित, सर्वज्ञ आणि अचूक आहेत. मग वचन 26 मध्ये असे म्हटले आहे, 우리의 형상을 따라 우리의 आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, 그로 바다의 ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यांवर ते सत्ता चालवतील. 하자 하시고 27절 वचन 27. 하나님이 देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. देवाच्या प्रतिरूपात त्यांनी कोणाला निर्माण केले? 어떻게 창조해? नर व नारी अशी ती निर्माण केली. 우리라는 하나님이 बायबल नोंद करते की परमेश्वर ज्यांनी आपण म्हटले त्यांनी नर बनवला व नारी देखील बनवली. दुसऱ्या शब्दात नर स्वरूपातील परमेश्वर आहेत 말해서 व नारी स्वरूपातील परमेश्वर आहे. 신이신 우리 하나님이셨습니다. दीर्घ काळापासून मनुष्य जातीद्वारे नर स्वरूपातील परमेश्वराला पिता परमेश्वर म्हटले जात आहे. 그렇다면 मग मनुष्य जातीला नारी स्वरूपातील परमेश्वराला काय म्हटले पाहिजे? 인류는 뭐라고 불러? जर नर स्वरूपातील परमेश्वराला ज्यांनी जीवनाला अस्तित्वात राहू दिले पिता परमेश्वर म्हटले जाते, 하나님을 아버지 하나님이라고 부르고 있다면 तर आपण नारी स्वरूपातील परमेश्वराला काय म्हटले पाहिजे? 여성적 형 ज्यांनी मनुष्य जातीला निर्माण केले आणि आपल्याला जीवन दिले, 우리는 누구라고 불러야 되느냐? आपण त्यांना माता परमेश्वर म्हटले पाहिजे. 그래서 उत्पत्तीच्या इतिहासामध्ये परमेश्वरने आपल्याला सांगितले की पिता परमेश्वर आहेत आणि माता परमेश्वर देखील आहेत. 계신다는 사실을 알려주시고 그래 याच कारणास्तव दुसरे करंतिकार 6:6 नुसार परमेश्वराने जे सर्वशक्तिमान आहेत म्हटले, तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल. याप्रमाणे ते स्पष्ट रूपात आपल्याला त्यांच्या पुत्रांच्या आणि कन्यांच्या रूपात परिभाषित करतात. 예수님께서도 너희는 येशूने देखील म्हटले, यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा, स्वर्गामध्ये कोण आहे? हे आमच्या स्वर्गातील पित्या. 아버지가 계시고 창세기에 उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पिता परमेश्वर आहेत आणि माता परमेश्वर आहेत आणि त्यांचे पुत्र व कन्या देखील आहेत. मात्र जगातील इतर चर्च माता परमेश्वराच्या पदवीला सोडून इतर सर्व पदव्यांचा उपयोग करतात. 어머니가 जरी माता परमेश्वराचे अस्तित्व आहे, पण एक भविष्यवाणीचे युग आहे जेव्हा सर्व मनुष्यजातीला त्यांच्या अस्तित्वाबद्दल माहीत झाले पाहिजे. 오랜 세월 म्हणून बायबलमध्ये भविष्यवाणी केलेली आहे की माता परमेश्वराबद्दलचे सत्य दीर्घकाळापर्यंत गुप्त ठेवले जाईल. 어머니 मग माता परमेश्वर केव्हा प्रकट होणार आणि त्या केव्हा स्वर्गीय लोकांना सत्याकडे घेऊन जाणे व स्वर्गाच्या राज्याच्या मार्गावर त्यांचे मार्गदर्शन करण्याची भूमिका साकारतील? 아담으로 비유 दुसऱ्यांदा येणारे ख्रिस्त ज्यांची तुलना आदमाबरोबर केली जाते 아내인 그 하와로 비유되어 있는 आणि स्वर्गीय माता ज्यांची तुलना आदमची पत्नी हवाबरोबर केली जाते, शेवटल्या दिवसांमध्ये पृथ्वीवर शरीरात प्रकट होतील व या पापमय जगात भटकत असलेल्या लोकांचे मार्गदर्शन तारणाकडे करतील. या सर्वांबद्दल बायबलमध्ये भविष्यवाणी केलेली आहे. एदेन बागेमध्ये परमेश्वराद्वारे निर्माण झालेले प्रथम नर व नारी कोण होते? 여성의 형상 ते आदम आणि हव्वा होते. 하와죠. 그럼 लिहिले आहे की परमेश्वरने सर्व काही आपल्या इच्छेनुसार निर्माण केले. मग परमेश्वरने आदमाला आपल्या इच्छेशिवाय निर्माण केले का? परमेश्वराचे त्याला निर्माण करण्याचे कारण असले पाहिजे. 이유가 있습니다. परमेश्वराचे हव्वेला निर्माण करण्याबद्दल काय? स्पष्टपणे परमेश्वराने तिला देखील त्यांच्या इच्छेनुसार निर्माण केले. 로마서 5장 या आपण रोमकारास अध्याय 5 वचन 14 वर एक दृष्टी टाकू. अध्याय 5 वचन 14. तथापि आदमापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले, 아담의 ज्यांनी आदमाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही त्याने राज्य केले. आदम काय होता? आदम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. 22장에 보면 प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय 22 मध्ये या प्रकारे लिहिलेले आहे, आमेन, ये प्रभू येशू ये. 예수님을 येणारा येशूला दर्शवितो. 아담은
जर आदमला येशूच्या प्रतिनिधीच्या रूपामध्ये निर्माण केले गेले होते, तर हव्वेला निर्माण करण्यामध्ये परमेश्वराची काय इच्छा आहे, जी आदमची पत्नी होती? 과연 지어지고 창조되어졌을까? याबद्दल या आपण उत्पत्तीचे पुस्तक अध्याय 3 मध्ये जाऊ आणि त्याचे उत्तर शोधूया. 확인해 보도록 합시다. वचन 20 मध्ये लिहिलेले आहे, आदमाने आपल्या बायकोचे नाव 뭐라고 काय ठेवले? हव्वा ठेवले. 아담이 그 아내의 이름을 आदमाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले. 하와라는 뜻은 जेव्हा आपण बायबलमधील तळटीप पाहतो तेव्हा हव्वाचा अर्थ जीवन आहे. प्रत्येक नावाचा एक अर्थ असतो. 뜻이 있어. आदमाने स्त्रीला हव्वा नाव का दिले? 이름을 놔두고 ज्याचा अर्थ जीवन आहे. 이라는 이름을 여자에게 이렇게 붙여서 परमेश्वर आदमाला जीवन हे नाव देऊ शकत होते, 이름을 붙일 수 हो ना? 있지 않습니까? त्याऐवजी हव्वा ज्या नावाचा अर्थ जीवन आहे, आदमाची पत्नी हव्वाला ते देण्यात आले. 그리고는 हव्वाची भूमिका आणि मिशन याचा उल्लेख तिच्या नावामध्ये लपलेला आहे. 하와라 आदमाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेविले, 모든 산자의 कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय. 아담 परमेश्वरने आदमाला निर्माण केले, जो ख्रिस्ताला दर्शवितो. आणि आपण सर्व जीवधारी प्राण्यांना अवघ्या जीवधारी जनांच्या माताच्या अस्तित्वाबद्दल समजण्यासाठी हव्वाला देखील निर्माण केले. ही आदमाला निर्माण करण्यामध्ये परमेश्वराची इच्छा आहे आणि ही हव्वाला निर्माण करण्यामध्ये परमेश्वराची इच्छा आहे. त्यामुळे असे म्हटले गेले आहे, परमेश्वराच्या इच्छेशिवाय काहीच निर्माण झाले नाही. मग जेव्हा आपण रचनेचा इतिहास पाहतो तेव्हा हव्वाची रचना कोणत्या दिवशी झाली होती? 되었지요. ती 6व्या दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी निर्माण झाली होती. 그렇다면 जसे की 6 दिवसांची निर्मिती 6000 वर्षाच्या 어머니 하나님의 그 भविष्यवाणीचे वर्णन करते. 6일 창조 त्यामुळे माता परमेश्वरला ज्या आत्मिक हव्वा आहेत, 6000 वर्षाच्या तारणाच्या कार्याच्या शेवटी 맨 끝에 प्रकट झाले पाहिजे. 출현돼야 된다는 것입니다. 모든 हव्वाला सर्व जीवधारी प्राण्यांच्या माताच्या रूपामध्ये संपूर्ण मनुष्यजातीला जीवन देण्यासाठी निर्माण करण्यात आले होते. आपण या भविष्यवाणीच्या पूर्णतेची खात्री करण्यासाठी प्रकटीकरण अध्याय 19 वर जाऊ. 성경은 이런 अशा प्रकारे बायबल आपल्याला स्पष्टपणे शिकवते की आपल्याकडे माता परमेश्वर आहे. 아무도 명확 पण या युगामध्ये ते दिसत असताना देखील त्यांना पाहत नाही, ते ऐकत असताना देखील ऐकत नाही आणि त्यांना समजून घेत नाही. 들어도 जसे की बायबल भविष्यवाणी करते, ही खूप दयनीय परिस्थिती आहे. 천국 가운데 있습니다. 계시록 प्रकटीकरण अध्याय 19 वचन 7 मध्ये लिहिलेले आहे, 우리가 즐거워하고 크게 आपण आनंद व उल्हास करू व त्यांचे गौरव करू, 어린 양은 예수님을 뜻 कारण कोकराचे लग्न निघाले आहे. या येथे कोकरा येशूला दर्शवितो. 했습니다. 예수님 येशूने आपल्या प्रथम आगमनावेळी शारीरिक किंवा आत्मिक रूपात लग्न केले होते का? मात्र जेव्हा आपण येथे लिहिलेले वचन पाहतो तेव्हा बायबल स्पष्टपणे म्हणते की ख्रिस्त जे कोकरा आहेत 혼인 त्यांच्या लग्नाची भविष्यसूचक वेळ आलेली आहे. 이제 비로소 이르게 되었다고 했습니다. कारण कोकराचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने काय केले आहे? 어떻게 तिने स्वतःला सजविले आहे. 그럼 그 전에는 아내가 준비됐다는 याचा अर्थ कोकराची नवरी अगोदर तयार नव्हती असा होत नाही का? ती अगोदर तयार नव्हती. मात्र बायबल म्हणते आता त्याची नवरी तयार आहे. 아내가 예비되었습니다. या आपण वचन 8 सोबत सुरू ठेवू. 보시면 그에게 허락하신 तिला तेजस्वी व शुद्ध असे तागांचे तलम वस्त्र नेसावयाला दिले आहे. ते तागांचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. 천사가 내게 तेव्हा तो मला म्हणाला, हे लिही की कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य. 입은 자들이 복이 또다고 했습니다. मग या वचनानुसार कोकऱ्याची नवरी नसावी का? 아내가 있어야 되지 않겠습니까? रोमकरास अध्याय 5 मध्ये लिहिले आहे की आदम ख्रिस्ताला दर्शवितो जो येणार आहे. 의 표상이라고 되어 있으니까 아담 जशी आदमाची पत्नी होती तसेच आत्मिक रूपात कोकऱ्याकडे कोण असली पाहिजे? त्याच्याकडे एक आत्मिक पत्नी असली पाहिजे. फक्त तेव्हाच आपण या गोष्टीची खात्री करू शकतो की बायबलच्या सर्व भविष्यवाण्या एकमेकांशी पूर्णपणे जुळतात, हो ना? 우리가 확인해 볼 수 있지. या आपण अध्याय 21 वर जाऊ 어린 양의 아내 आणि कोकऱ्याच्या नवरीबद्दल आणखी पाहू. 한번 넘어가 보겠습니다. अध्याय 21 वचन 9. 의 말씀 보시면 नंतर शेवटल्या 7 पिढ्यांनी भरलेल्या 7 वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा 7 देवदूतांपैकी 하나가 나 एक देवदूत येऊन माझ्याबरोबर बोलला. तो म्हणाला, ये नवरी म्हणजे कोकराची स्त्री मी तुला दाखवितो. 어린 양의 아내라고 했습니다. 자, 어린 양과 어린 कोकरा आणि कोकराची स्त्री, 어린 양과 कोकरा आणि नवरी, 여러 단어로 जरी त्यांचे वर्णन वेगवेगळ्या शब्दांनी करण्यात आले आहे पण हे सर्व शब्द एकाच व्यक्तीला संदर्भित करतात. 내가 신부 곧 어린 देवदूताने प्रेषित योहानाला म्हटले, ये नवरी म्हणजे कोकराची स्त्री मी तुला दाखवितो. 어린 양의 아내를 हे 보여주겠다고 खूपच 했습니다. रोमांचकारक दृश्य आहे. 장면입니다.
10절에 वचन 10 म्हणते, तेव्हा मी आत्म्याने संचारित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि देवदूताने त्याला काय दाखविले. 뭘 보여주었다고 했습니까? जेव्हा देवदूताने एका दृष्टांतामध्ये प्रेषित योहानाला म्हटले की ये कोकराची स्त्री मी तुला दाखवितो, तेव्हा त्याने त्याला काय दाखविले. 뭘 보였다고 했습니까? पवित्र नगरी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखविली. 보였더라고 했습니다. हे वचन म्हणते की देवदूताने प्रेषित योहानाला 하나님께서 पवित्र नगरी यरुशलेम दाखविली. 이유와 अनेक दृष्टांतात आणि रहस्यांच्या माध्यमातून आपल्या संतानांना प्रबुद्ध करण्यासाठी परमेश्वरने या सर्व वचनांच्या जोड्या बायबलमध्ये ठेवल्या. 자, 그렇다면 여기 मग प्रकटीकरण अध्याय 21 मध्ये नोंदलेल्या कोकऱ्याची स्त्री यरुशलेम आणि आपल्यामध्ये काय संबंध आहे. 어떤 관계가 आपण याचे उत्तर शोधण्याची गरज आहे. 볼 필요가 있겠습니다. या आपण गलतीकारास अध्याय 4 वचन 26 वर जाऊ. वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून, 있다는 것은 하늘에 वर असलेली यरुशलेमचा अर्थ स्वर्गातील यरुशलेम आहे. कृपया लक्षात ठेवा की प्रकटीकरण अध्याय 21 म्हणत आहे पवित्र नगरी यरुशलेम स्वर्गातून खाली उतरत आहे. 오직 वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती कोण आहे. ती आपली माता आहे. 어린 양의 देवदूताने प्रेषित योहानाला म्हटले, मी तुला कोकराची स्त्री दाखवतो, आणि त्याला यरुशलेम दाखवली. यरुशलेम आपली माता आहे. 아들이더라고요. कोकराची स्त्री आपली माता परमेश्वर आहे. 우리의 어머니 하나님이셨습니다. या आपण वचन 27 सोबत सुरू ठेवू. 계속 보겠습니다. 27절입니다. 기록된 바 शास्त्रात असे लिहिले आहे, 환자야 즐거워 अगे वंदे, तुला मूल होत नसेल तरी आनंदित हो. ज्या तुला प्रसूती वेदना होत नाही ती तू आनंदाने जयघोष कर, आनंदाची आरोळी मार, कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा आशा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत. बंधुजनो, आपण कोण आहोत. इसाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात. दुसऱ्या शब्दांमध्ये जसे की अभिवचन सार्वकालिक जीवन आहे, म्हणून आपण ती संतती आहोत ज्यांनी सार्वकालिक जीवनाचे अभिवचन प्राप्त केले आहे, जसे इसाकाने केले होते. परंतु त्यावेळेस देह स्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला, तसा आत्ताही होत आहे. 성경이 무엇을 पण शास्त्राचे काय म्हणतो, त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारीस होणारच नाही. 어찌 못하리라 하였느니라. 그런즉 형 म्हणून बंधुजनो, आपण दासीची मुले नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत. 자유하는 여자의 뭐라고요? 자녀라 하고요. 자유하는 वचन 26 नुसार स्वतंत्र स्त्री आपली स्वर्गीय माता आहे. 어머니라 하고 되어 있습니다. जे लोक स्वर्गीय माताची संतती बनतात ते अभिवचनाची संतती बनतात, जे सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतात. 영생에 나아갈 수 있는 자녀가 되는 것입니다. मेफ्लाय फक्त एक दिवस जगण्याचे कारण हे नाही की ती आळशी आहे किंवा उत्तम भोजन खाण्यामध्ये निष्काळजी आहे. 하루살이가 건강식품을 먹는 것을 소홀히 해서 하루밖에 못 사는 것도 아닙니다. 그럼 जर आपण म्हणतो की आपण अभिवचनाची संतती आहे आणि आपल्याकडे सार्वकालिक जीवन आहे, तर आपल्याला हा विचार करण्याची गरज आहे, आपल्या स्वर्गीय माताकडे कोणत्या प्रकारचे जीवन आहे जे आपल्याला सार्वकालिक जीवनाची संतती बनवते. 바둑이 समजा की कुत्रे जवळपास 15 वर्षे जगतात आणि मेफ्लाय जवळपास एक दिवस जिवंत राहते. 라고 생각을 해보겠습니다. या समजूया की मनुष्याचे सरासरी आयुर्मान 100 वर्ष आहे. 어떤 수명이 आपण याबद्दल विचार करण्याची गरज आहे की ते काय आहे जे वेगवेगळ्या आयुर्मानाला निश्चित करते. 늘릴 수가 없습니다. आपण आपले आयुर्मान स्वतःच्या पद्धतीने वाढवू शकत नाही. असे यामुळे आहे कारण की सर्व जिवंत वस्तू आपल्या मातांकडून आपल्या जीवनाला वारसाने प्राप्त करतात. 근데 우리는 하나님께서 약속하시기를 मात्र जसे की परमेश्वराने आपल्याला असे म्हणून अभिवचन दिले आहे, मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देईन. त्यामुळे आपण म्हणू शकतो की आपल्या स्वर्गीय माता निश्चितपणे परमेश्वर आहेत. 창세기 1장에서도 परमेश्वर उत्पत्तीचे पुस्तक अध्याय 1 मध्ये स्पष्ट करतात की स्वर्गीय माता परमेश्वर आहे. ते प्रेषित योहानाच्या द्वारे लिहिलेल्या प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये या गोष्टीची पुष्टी करत नाही का की स्वर्गातून उतरणारी यरुशलेम आपली माता आहे. 있지 않습니까? सर्व लोकांनो, 여러분 우리는 आता आपण स्वर्गीय परिवाराचा भाग झालो आहोत. जे प्रेम स्वर्गीय माता नेहमी आपल्या स्वर्गीय परिवारासोबत करते ते मनुष्यांच्या डोळ्यांनी पाहिले जाऊ शकत नाही किंवा मनुष्यांच्या ज्ञानाने स्पर्श अथवा समजले जाऊ शकत नाही. मात्र आपण याची जाणीव केली पाहिजे. हेलन केलर नावाची एक लेखिका आहे जिने म्हटले होते, 세상에 가장 जगामध्ये सर्वात मौल्यवान गोष्ट ती आहे जिची आपण जाणीव करू शकतो, ती नाही जिला आपण पाहू किंवा स्पर्श करू शकतो. 가장 소중한 जेव्हा परदेशीय सदस्य माताला फोन करतात तेव्हा माता सर्वात जास्त म्हणतात, 한 번씩 전화할 때 मी तुमच्यावर खूप प्रेम करते 들었던 आणि मला तुमची खूप आठवण येते. I love you so much. 사랑한다는 말씀과 I miss you so much. माता या भावनांचा अनेक वेळा उपयोग करतात. 가장 많이 하시는 어떤
부분. ते इतर शब्द बोलू शकतात, 어머님께서 다른 पण त्या नेहमी या शब्दांना विशेषपणे बोलतात. 빠뜨리지 않고 늘 이렇게 하시구나. एका कोरियन कवीने म्हटले, मी तुमच्यावर प्रेम करतो आणि मला तुमची आठवण येते. यापेक्षा मार्मिक शब्द नाहीत, 참 평범한 말이지만 जरी हे सर्वात सामान्य शब्द आहेत. 더 빛나는 त्याच्या शोधानंतर हा निष्कर्ष निघाला, 본인도 आपल्या मनातील गोष्टी बोलण्याचा याच्यापेक्षा उत्तम मार्ग आहे का? 그런 표현이 있는가? त्याला कोणताच उत्तम मार्ग मिळाला नाही. 사랑합니다. त्याने म्हटले, मी तुमच्यावर प्रेम करतो किंवा मला तुमची खूप आठवण येते म्हणण्यापेक्षा कोणतीच उत्तम भावना नाही. माता आपल्या संतानांना हे शब्द बोलण्यास कधी विसरत नाही. 이렇게 말씀을 하시기 때문에 मला वाटते की जरी हे शब्द सामान्य वाटतात, 내용이 पण हे सर्वात सुंदर शब्द आहेत जे ते आपल्याला म्हणतात, 할 수 있는 ज्यांना पाहण्याची त्या इच्छा ठेवतात. 가장 아름다운 시어가 아니었던가 하는 그런 생각이 듭니다. आज जगभरामध्ये सियोनचे सर्व संतान स्वर्गीय माताकडून समर्थन आणि प्रोत्साहन प्राप्त करून स्वर्गीय संतानांना शोधण्यासाठी व शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत सुवार्थ प्रचार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 일에 모두가 또 힘을 쏟고 있습니다. सियोनच्या सर्व संतानांना ठामपणे विश्वास केला पाहिजे आणि आश्वस्त असले पाहिजे की आपल्याकडे स्वर्गीय माता आहे. 굳건히 해서 우리는 항상 하나님 आपण नेहमी परमेश्वराच्या वचनांमध्ये खुश आणि आनंदी राहिले पाहिजे. 이 믿음을 가지고 आणि या विश्वासासोबत 2022 मध्ये जगातील सर्व लोकांना पिता आणि माताचे प्रेम दिले पाहिजे. सियोनमध्ये या आपण एकमेकांसाठी ऐक्य, सुसंवाद, विचारशीलपणा, प्रोत्साहन आणि समर्थन निर्माण करूया. 응원과 याच्याद्वारे मी आशा करतो की स्वर्गीय परिवाराचे सर्व सदस्य 영원한 천국 고향 माताचा हात धरून आपल्या सार्वकालिक स्वर्गीय घरी परत जातील. आपण करोना विषाणू संक्रमणाने थकलेले आहोत, पण या आपण धीर धरू. 우리를 기다리고 있습니다. स्वर्गाचे राज्य आपली वाट पाहत आहे. 확실한 आता आपण निश्चित पाऊल टाकत आहोत. 왜냐하면 우리를 असे यामुळे कारण की पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर आपले खरे तारणकर्ता आहेत. 하시기 때문입니다. ही आशा करून की जोपर्यंत आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत आपण विश्वासात दृढ राहू. 굳게 간직해 갈 수 मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. 말씀 आपले आभार. 하겠습니다. 감사합니다.